सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात आत्मदहनाचा प्रयत्न, ग्रामस्थ पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप। गावातील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पावरून सुरू असलेल्या आंदोलनाने गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर विश्वजित माने यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, परंतु उपस्थित ग्रामस्थ आणि पोलिसांनी धाव घेत त्यांना वेळीच थांबवत ताब्यात घेतलं। 15 ऑगस्ट रोजी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज माने आणि जमने यांनी ग्रामपंचायतीत आपली भूमिका स्पष्ट केली। प्रकल्पामुळे गावाचा विकास, पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कांवर नकारात्मक परिणाम होणार असल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी पत्रकारांशी बोलताना माने यांनी ही लढाई शेवटपर्यंत सुरू राहील असा इशारा दिला। कुंभोज ग्रामपंचायतीच्या समोर मी सौर ऊर्जा प्रोजेक्टसाठी मी आत्मदहन करत असताना कुंभोज मधील ग्रामस्थांनी आणि पोलीस प्रशासनाने मला अडवून पोलीस प्रशासनाने मला पोलीस स्टेशनला आणून की सांगितले की तू आत्मदहन करू नकोस, तुमच्या काय असेल त्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि वरती तसा आम्ही रिपोर्ट पाठवीन आणि तुमची मागणी असेल ती न्यायालयीन मार्गाने करा, की आत्मदहन तुमच्या जीवाला काय हानी होणार नाही असं काय करू नका अशी त्यांनी सूचना दिल्या। आणि आम्ही न्यायालयीन लढा आमचा चालूच ठेवणार आहे। ग्रामस्थ आमच्या मोठ्या संख्येने पाठीशी आहेत, त्यांनी सह्या सुद्धा 2500 दिलेल्या आहेत आणि आमचा हा लढा सुरूच राहणार आहे। आणि 2-3 दिवसामध्ये जर आम्हाला कुठलाही निर्णय नाही दिला तर आम्ही कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा काढण्यात येईल। गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे। केके न्यूज साठी हातकणंगलेहून प्रतिनिधी सचिन लोंढे। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।